चालेल, म्हणजे त्या अकॉर्डिंग आपल्याला ऑपरेशन पण प्लॅन करता येईल ना? हो, म्हणजे उशीर नको व्हायला ग. हो, मी डॉक्टरांना विचारून सगळे टेस्ट करून घेते. पण मी काय म्हणतो माय, इतल्या मोठ्या ऑपरेशनला पैसे बी तसेच घेत असेल ना तो डॉक्टर? माया पायी भार पडी राहिले तुमच्यावर. काळजी करू नको माय. इतके वर्ष काम करून पैसे साठवले आहेत मी. ते बी कमी पडले तर गावाकडे 2 बिघा जमीन आहे आपली, ती गहाणवट ठेवू. त्यातनच खर्च कर, मिळतील काय ना काहीतरी पैसे. होईल ऑपरेशनचा खर्च त्याच्यातून. तात्या काय बोलता तुम्ही? का जमीन विकायची तुम्हाला? हो, मी आहे ना, मी करू शकते. खर्च आहेत माझ्याकडे पैसे. प्लीज असं काही बोलू नका पुन्हा. मायासाठी तू काहून खर्च करून राहिली माय? पुन्हा तेच तात्या, काही झालं तरी मी तुम्हाला जमीन घाण ठेवून देणार नाहीये किंवा विकूही देणार नाहीये. बस झालं. हो पाहुणं, तात्या, यावर आता डिस्कशन नकोय. लवकरच तुमचं ऑपरेशन करणार आहोत आपण. बोलले रे, तात्याने घेऊन ये, मी पुढे होतो. हो, सावकाश. चला तात्या. काय झालं ग माय? काहून उभी राहिलीस अशी? काही नाही होता त्या. तो माणूस बघा ना, त्याच्या मुलीबरोबर कसा खेळतोय, तिचे लाड करतोय. ते बघून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली हो. तुम्ही पण माझे असेच लाड करायचा, माझ्यासोबत खेळायचा. पण तात्या, जसजशी ही मुलगी मोठी होत जाईल तसतशी ती सुद्धा तिच्या आई वडिलांसाठी परकीच होईल ना. हो ना तात्या? वल्लरी माय, कामात आहेस ग? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आत येऊ का? तात्या, हो, असं परक्यासारखी परमिशन काय घेताय? या ना, या, बसा इथे. बसा. सावकाश. बोला ना, काय बोलायचंय? वल्लरी माय, मग ते पोरीले आणि तिच्या बापाले पाहून लेक कशी बापाला परकी होत जाते असं काहीतरी तू बोललीस ना? नाही माय, तू मला कधीच परकी नव्हतीस आणि नाहीस. पर कसं आहे ना, आपल्याकडे लेक झाली ना की ती सासरी जाणार या विचारानेच बापाला चैन पडत नाही. जीव कासावीस होतो त्याच. तू जेव्हा जन्माला आलीस ना, तेव्हा पहिल्यांदा मी तुला अशी हातात उचलून घेतली होती. तुझं ते परीसारखं रूप पाहून मी तर गैरा खुश होऊन गेलो होतो. बघतच राहिलो तुझ्याकडे. तुला खाली ठेवायचं भानच नव्हतं. पण नंतर आमच्या घरच्यांनी मला समजावलं की भाऊ, लेकीले इथला जीव लावणं बरं नाही. नंतर कसं होईल? लेक म्हणजे परक्याचं धन.
तिला जपायचं, मोठी करायची आणि नंतर तिच्या हक्काच्या घरात देऊन टाकायचं. पण तिच्यात जीव गुंतवायचा नाही. तात्या, हो लेका होय. हे सगळे विचार डोक्यात येत गेले आणि मायातला बाप हळूहळू कठोर होत गेला. तुला यायला जरा बी उशीर झाला तरी काळीच धडधडायला लागायचं माझ. माय लेकीला काही झालं तर नसेल, तिचं पाऊल कुठं वाकडं तर पडलं नसेल, या विचारांनी मन पोखरून निघायचं माझ. आपले लेख गुणी आहे हे माहीत असूनही लोकांच्या नजरांपासून तुला वाचवायचं एवढंच डोक्यात होतं. त्यासाठी प्रयत्न करत गेलो ग. लेकरा तुझ्यावर विश्वास होता ग, पण तुला जपायच्या नादामध्ये तू मला कधी परकी होत गेली आणि माझ्यापासून दूर गेलीस, कळलंच नाही ग मला. तात्या, एक विचारू का? विचार ना माही. मी एवढे शिकले, मोठी वकीलही गेले, तरी सुद्धा तुम्ही कधीच मग कौतुक काऊन नाही केलं? असं का? इतकं प्रेम आहे तुमच्या मनात माझ्यासाठी, पण कधीच काऊन बोलून नाही दाखवलं? तात्या, कसं असतं ना, अख्ख्या जगाने केलेलं कौतुक एकीकडे आणि आपल्या आई वडिलांचा एक कौतुकाचा शब्द दुसरीकडे. त्या शब्दाचा मोल खूप मोठा आहे तात्या, खूप मोठा आहे. लग्नानंतर बी तू शिक्षणाची जिद्द नाही सोडलीस, पुढे शिकलीस, वकिलीन झालीस. नुसती वकिलीन नाही झालीस, सगळ्यांना मदत बी करत राहिलीस. वल्लरी, गैरा अभिमान वाटून राहिला ग तुझा मला. आणि आमचे पाहुणे, खरं सांगू तुला, त्यांची साथ नसती ना तुला, तू हे काय बी करू शकली नसतीस. खरं देव माणूस आहेत ग ते. त्याने तुला शिकवली, वकिलीन केली, गैर मोठं काम केलं त्याने. लेकरा, मला तू हा अभिमान नाही असं नाही ग, पण मी तुला वकील नाही होऊ दिली, शिकू नाही दिलं, लवकर लग्न लावून दिलं तुझं. मग कोणत्या तोंडाने तुझ्या समोर येणार होतो मी? तू महाअभिमान आहेस, अशी लेख मिळायला गैर भाग्य लागतं. आणि मी अभिमानानं सांगू शकतो, आणि अशी लेख मला मिळाली आहे. फलरी, आमच्या पोटी पोरगा नाही म्हणून आमच्या घरातल्याने लय त्रास दिला होता आम्हाला, लय दूषणं दिली होती. पण आता मी जेव्हा स्वर्गात जाईल ना, त्यांच्या समोर उभा राहील ताठ मानेने आणि त्यांना सांगत की माय वल्लरीचा मला खूप अभिमान आहे, की माय वल्लरी 100 पोरांच्या पेक्षा जास्त वरचढ आहे. पुढच्या जन्मी मला वल्लरीचाच बाप म्हणून जन्म घ्यायची इच्छा आहे. या जन्मी नाही जमलं, पण पुढच्या जन्मी मी माझ्या वल्लरीच्या पाठीची ताठ मानेने खंबीरपणे उभा राहील. तात्या, पुढच्या जन्माचं मला माहित नाही, पण या जन्मात मी तुमची मुलगी म्हणून जन्माला आले, याचं खूप अभिमान वाटतंय मला. आणि या जन्मात
तुम्ही मला कायमच्या जवळ हव्यात. आय व काय पण बाप लेकीचं प्रेम होतो चाललंय. या गोड गोड शिऱ्याला नाही मिरचीची फोडणी दिली ना तर नावाची इंदुमती नेहमी लक्षात ठेवा. अहो चला आता जेवायला या. आलो 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 झालं. हे घ्या. चला सुरुवात करा. सावकाश. काय मग तात्या आले का डॉक्टरकडे जाऊन? काय म्हणाले मग डॉक्टर? नाही काही विशेष नाही, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही. हो एक छोटंसं ऑपरेशन सांगितलंय. तेवढं झालं की मग तात्या पुन्हा त्यांची कामं करू शकतात. अगदी शेतातही जाऊ शकतात. काय तात्या? माय हो वल्लरी, आपल्या शहरातले डॉक्टर कसे असतात तुम्हाला माहित नाही तात्या? शहरातले डॉक्टर गैर खराब राहतात बरं, एकदम बेकार. काही बाई आजार सांगतात आणि नुसते पैसे उकळण्याचे धंदे राहतात त्यांचे. कसं आहे, तुम्ही दवाखान्यात जाणार, दवा पाणी करणार, चांगलं आयुष्य वाढवून घेणार, पण आपल्याला सुखच जर लाभणार नशील तर काय उपयोग आहे अशा आयुष्याचं, सांगा बरं मला. सासूबाई वेणबाई, तुम्ही काय बोली राहिले मला काही समजेना राहिले. आता मला सांगा तात्या, म्हातारपणात काय पाहिजे असतं बरं माणसाले? हा, आपल्या लेकरा बाळांचा संसार सुखाचा चालावा, त्यांची चांगली कमाई असावी. आपल्यासारख्या म्हाताऱ्यांना काय पाहिजे काय नको ते विचारावं त्यांनी, आणि नातवंडांनी अंगा खांद्यावर खेळावं, बस एवढंच पाहिजे असतं आपल्याला. पण आपल्याला जर नातवंडांचं सुखच मिळणार नसेल तर मरताना सुखाने मरू का बरं आपण? नाही ना. सासूबाई काय आहे की तात्या, आपल्या आयुष्यात आहे ना नातवंडांचं सुख नाही आहे. तुमची लेक वल्लरी कधीच आई होऊ शकत नाही. सासूबाई काय बोलताय तुम्ही? वानझोटी आहे ना ती. सासूबाई वल्लरी माय, हे खरं आहे का माय? वेणबाई हे काय बोलू राहिले? पाहुणं तुम्ही तरी सांगा. माय सांग ना, व काय खरं काय ते बोल ना. अगं सांग ना व माय. हो तात्या, सासूबाई जे म्हणताय ते खरं आहे.
मी आई नाही होऊ शकत. हो तात्या, माझ्यावर विश्वास नाही तुमचा. मी खोटं बोलीन का बरं तुमच्याशी? नाही होईन बाई. अहो, या पोरांनी तुम्हाला काय, मले बी किती दिवस सांगितलं नव्हतं, बाहेरून कळलं ते मले की तुमची लेकवान जोटी येते. आई बास कर. हे सगळं सांगून तात्यांना त्रास द्यायची काय गरज आहे? आम्हा दोघांना त्रास देऊन तुझं पोट नाही भरला का? आणि हे विषय तुला जेवतानाच का काढायचे असतात? शांत व्हा. अरे मन्या, मी काही चुकीचं बोलते का? खरं तेच सांगते ना, तात्यांना कळायला पाहिजे खरं काय ते. आता तू एवढं ऑपरेशन वगैरे करशील तात्यांचं, त्याच्या आधी त्यांना कळायला पाहिजे ना खरं काय ते. म्हाताऱ्या वयात धक्का सहन झाला नाही, काही बरं वाईट झालं त्यांचं, तर काय करशील तू? एवढा पैसा ओतला आपण ऑपरेशन मध्ये, ते बी वाया जातील ना फुकट सगळे. सासूबाई, काय बोलताय तुम्ही? हे पुरे करा हा तमाशा आता. काय हो वल्लरी, आता मी तमाशा करते का बरं तात्या? तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला खरं काय ते सांगी राहिली ना मी. मला काही चुकलं का बरं? आई बास. पाहुणं, ही बहीण कधीच कोणाला सुख लागू देणार. अहो, काय आहे? पुन्हा अन्नावर राग काढलात? तुम्हाला सांगितलंय ना मी, अन्नावर असा राग काढत जाऊ नका, अन्नाचा अपमान करू नका. मग आणि सासूबाई आपल्याला सतत बोलतच राहणार आहे, म्हणून तुम्ही काय अन्नावर प्रत्येक वेळेला राग काढणार आहात अगं का? पण ती हे सगळं मुद्दाम करते. हे सगळं बोलून आपल्याला त्रास देतच होती, पण तात्यांसमोर बोलायची काय गरज आहे? त्यांना पण त्रास होतोय ना. खरंच ना, सहन करण्याच्या पलीकडे चाललंय हे सगळं. सहनशक्तीचा अंत बघते ती. आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, आपल्या सोबतच का होते कळत नाही मला. सिरियसली यार, इतकं हेल्पलेस मला कधीच वाटलं नव्हतं. असं वाटतं ना, हे सगळं सोडून दूर कुठेतरी निघून जावं. काय बोलताय तुम्ही हे? आपलं काय ठरलंय? तुम्हीच मला या सगळ्यातनं उभं केलंत ना. तुम्हीच मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंय. तुम्हीच मला कॉन्फिडन्स दिलाय, आणि आता तुम्हीच असं खचून जाताय. आपण ठरवलं होतं ना की या विषयावर आपण आता पुन्हा चर्चा करायची नाहीये. अगं पण आई घडू देते का तसं? तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देताय? आणि सगळ्यात पहिली गोष्ट, कोण म्हणाला आपल्याला बाळ नाहीये? तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की आपण एकमेकांचं बाळ होऊयात. मग चला ना जेवायला बाबा, प्लीज. वल्लरी आईने खूप छान जेवण केलंय, चला ना.